नमस्कार, मी वंशिता जाधव. स्वागत आहे आपलं स्वराज दर्शनमध्ये. फायनान्स कंपनीच्या वसुलीवर मनसे आक्रमक. मराठी माणसांवर दमदाटी खपवून घेणार नाही. रस्त्यात गाडी अडवून जबरदस्तीने पैसे घेतले. मनसेचा फायनान्स कंपनीवर आरोप. अलिबागमध्ये एका फायनान्स कंपनीच्या कथित वसुली पद्धतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धार्थ म्हात्रे यांनी हा विषय उचलून धरत स्थानिक मराठी माणसांवर परप्रांतीयांकडून दबाव टाकला जात असल्याचा आरोप केला आहे. भूषण पाटील यांनी घेतलेल्या चारचाकी वाहनाचे तब्बल 42 हप्ते नियमित भरले होते. मात्र आजारपणामुळे शेवटचे 4 ते 5 हप्ते वेळेत भरता आले नाहीत. याबाबत त्यांनी कंपनीला वैद्यकीय प्रमाणपत्र आणि ईमेलद्वारे 10 दिवसात हप्ते मी श्रीराम फायनान्स मधून 5,70,000 लोन घेतलेले आहे. असतानाही कंपनीच्या लोकांनी अंधेरी परिसरात त्यांची गाडी अडवून दमदाटी केली, मारहाणीची धमकी दिली आणि जबरदस्तीने 7,000 रुपये घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या कार्यालयाला भेट देत जाब विचारला. अलिबाग मधील स्थानिक मराठी माणसांवर अशा प्रकारे दबाव टाकला जाणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ते सहन करणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. तसेच फायनान्स कंपन्यांकडून अन्याय होत असल्यास मनसे अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. भूषण पाटील हा बेलपाड्याचा राहणार असून असल्याने मनसेच्या कार्यालयाला भेट देऊन त्याने आज सविस्तर आम्हाला सांगितलं की आज श्रीराम फायनान्समध्ये मी आज दादा गाडी घेतलेली. आज 42 हप्ते मी त्यांचे रेग्युलर भरले. एक 3-4 हप्ते काय त्यांचे भरायचे होते. मी आजारी असल्या कारणाने मी काय ते हप्ते भरू शकलो नाही. तर त्याने आजारी असल्याचे प्रूफ त्याने ईमेल करून त्या कंपनीला सांगितलं. तरीसुद्धा त्या कंपनीने त्याचं ऐकलं नाही. तर त्याने ऐकले नाही तरी त्या कंपनीने त्याला अंधेरी येथे त्या कंपनीच्या गुंडांनी त्याला अंधेरी येथे सॅमसंग जागेमध्ये त्याला अडवले व अडवले असताना त्यांनी धमकी दिली की तू हप्ते कधी भरतोस. जर तिथे हातापायी झाली असती, त्या बिचारा भूषणला काही झालं असतं तर त्याला जिम्मेदार कोण. आज आम्ही त्या श्रीराम फायनान्सच्या कंपनीला भेट दिली. त्यांना ठणकावून सांगितले ठीक आहे, ही तुम्ही फायनान्स देता लोकांना, पण तुमची जी रिकव्हरी करण्याची पद्धत ती खूप चुकीची आहे. जर माझ्या अलिबागमधील स्थानिकांना, मराठी स्थानिक लोकांना जर तुमचे परप्रांतीय लोक दमदाटी करत असतील तर ती सहन केली जाणार नाही, असं सांगून मी त्यांना ठणकावून. मी श्रीराम फायनान्स मधून 5,70,000 लोन घेतलेले आहे 2022 मे मध्ये. माझा आता 4 वर्षानंतर जूनमध्ये लास्ट हप्ता आहे 10/6. त्यानंतर संपणार आहेत. आता माझे पेंडिंग हप्ते 5 आहेत आणि पुढल्या महिन्याचं बघून 6 हप्ते आहेत. तर मी तशी अंधेरीला गेलो होतो. अंधेरीला जाताना येताना ते आपले श्रीराम फायनान्सचे माणसाही मला पकडले. 6 जण होते, गाडीमधून टाकून पकडले. एरिया सॅमसंग होता. ते माझ्या गाडीत बसले, शिवीगाळ केलं. त्यानंतर मी एक्झिक्युटिव्हला कॉल केला. ते बोलले गणेश पाटील सोडू देईन गाडी, पुढल्या महिन्यात क्लिअर होणार आहे. गणेश पाटीलने त्यांना सांगितले, फोन केला, वैयक्तिक फोन केला की तू त्याचे ऑनरपासून साईडला ये, बाहेर ये, मग आपण वार्ता करू. त्यांना सांगितलं, तो नशेमध्ये होता, गांजा मारत होता. त्यांनी सांगितलं की याला मारा, याच्याकडनं पैसे घ्या आणि गाडी पण जमा करा, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर ते मला धमकवले. माझा जीपे चेक केला. जीपेमध्ये 7,000 होते. तिथेची फिनिक्स मॉलची इथं पहिले HDFC बँक आहे, तिथनं मी 7,000 काढून दिले. 2 तास झाला, टायमिंग गेला, याही काही रिप्लाय नाही दिला. त्यांना कॉल केलेला तर ते बोलतात तुझा तू बघ, आमचा काही संबंध नाही. आणि गणेश पाटील याही मला त्याला सांगितलं याला मारा. सेकंड कॉलला पण सांगितला की याला मारा आणि याच्याकडे पैसे घ्या आणि गाडी जमा करा. आणि रोहित राणेला पण कॉल केलेला, तो माझ्या घरी आलेला. सुशील पाटील आणि रोहित राणे, बेलापूर ब्रांच रोहित राणे, तो माझ्या घरी आलेला. तो मी त्यांना बोललो एंडिंगला 1 हप्ता भरतो ना, पुढल्या महिन्यात 10 तारखेला तुमचे सगळे हप्ते क्लिअर करतो 5चे 5. ते राणेंनी गणेश पाटीलला घेतलं लाईनवर. त्यांनी सेकंड टायमाला पण तेच सांगितलं, ती गाडी जमा करा. दुसरी गाडी उलवेला आहे, उभी गाडी आहे, त्याही लोकेशन त्याला पाठवलं आणि उलव्याची गाडी जमा करायला सांगितले. आता तुम्ही कोणाकडे आलेले? मी आता सिद्धूदादाकडे आलेलो. सिद्धूदादा माझ्याबरोबर ब्रँचमध्ये आला श्रीराम फायनान्समध्ये, आणि जे काय त्यांनी त्यांचे भाषेमध्ये उत्तर दिले, त्यामुळे सिद्धूदादाचा मी खूप आभार आहे.